नमस्कार, दीपक दादा हवामान अंदाज. आज 14 ऑगस्ट 2026. सध्या बनलेला लो प्रेशरचा ट्रॅक मी दाखवलेला आहे सॅटेलाइट इमेजनुसार. तो बंगालच्या उपसागरातून नागपूरपर्यंत येतो आणि पुन्हा एकदा पूर्व भारतात निघून जातो. त्याच्यामुळे महाराष्ट्रात आलेला पाऊस एकदा परत मागे हटला जातो. मित्रांनो बघा, सकाळच्या व्हिडिओत मी जे बोललोय त्याच्यात बोललो की महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या पावसाची शक्यता या ऑगस्टमध्ये नाही. याचं कारण तुम्ही ट्रॅक बघू शकता की नागपूरपर्यंत येतो आणि तो ट्रॅक हा पुन्हा एकदा पूर्व भारतात त्या ठिकाणी आपल्याला निघून जाताना तो दिसतो. आता बघा, आता ही झाली सिस्टीम 20 तारखेपर्यंत. नंतर गॅप पडेल पावसात. आता 25 तारखेला काय होतं बघा, मी जे मागच्या शॉर्ट व्हिडिओत बोललो होतो की 25 ऑगस्टला कदाचित एक सिस्टम फिलिपाईन्स देशाकडून एक टायफून श्रेणीतले चक्रीवादळाचं रेमिनंट हे लो प्रेशरमध्ये तब्दील होतं आणि ते बंगालच्या उपसागरात तुम्ही बघू शकता की 25 ऑगस्टला ह्या ठिकाणी येतं. ते आता खूप पुढचा अंदाज आहे, परंतु त्याचा ट्रॅक देखील अजून निश्चित नाही आहे. परंतु तो नागपूरपर्यंत येईपर्यंत परत एकदा मॉडेल रिकव्हर करताना दिसतं, म्हणजे टर्न मारतं पूर्व भारतामध्ये. परंतु बघू शकता की 24 तारखेला कशा पद्धतीने फिरताना ते दिसतं. आता काय होतं, हा ट्रॅक पुढे सरकतो. जवळपास 24 तारखेला आता नागपूरवरती येतो. नागपूरच्या आसपास छत्तीसगड क्रॉस करून तो नागपूर विदर्भाच्या भागात येतो 26 तारखेची इमेज आहे बघा. आणि 26 तारखेला आल्यानंतर हा ट्रॅक काही मॉडेल महाराष्ट्राच्या अंदरुनी भागात दिसतात. आपण तो ट्रॅक करत राहू सतत. खूप पुढचा अंदाज आहे. आता लक्षात घ्या, इथून जर पूर्व भागात गेला तर पाऊस येणार नाही आणि जर महाराष्ट्रात आला तर मुसळधार पाऊस 26 तारखेनंतर आपल्याकडे दिसतो. आपण ट्रॅक